सगळे स्वागत तुमच्या भावाच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि आत्ता सकाळ झाले मस्त आहे की, आणि वाजलेत लेट झाले 9:30 झालेत. 9:30 झाले ना? हां 9:30 झालेत. आणि इकडं फोटोशूट सुरुवात झाला. काय बोले अभि. आणि मस्त आहे की आता निघायची वेळ झाली आहे, कारण आपल्याला परत उज्जैनचं दर्शन घ्यायचं आहे. आणि काल रात्री मी ब्लॉगच नाही एंड केला. तर ठीक आहे कोई ना, इथूनच स्टार्ट करू आणि कालचा तिथंच एंड करू. तर चला, सगळं बॅग वगैरे सगळे भरलेत. ए ते बाटली कुठली आहे? प्यायची आहे का ती आणलेली आहे? धुवायची आहे ना. आणि ना फेकत नाही, तिकीट ठेवते. तर आता निघतो इथून. हा ती माहीत नाही, घे आपल्या गाडीत घे. आणि हायवेचे एक्झॅक्ट साईडलाच हॉटेल होता. स्टे मस्त होता. सांगेन तुम्हाला नंतर खर्च किती आला, तो काय आला ते. पूर्ण ट्रिपमध्ये किती वेळा CNG भरला आणि किती वेळा गेला होते. हा चला निघूया. परंजी दिवशी सिग्नल बघितलं, त्याच्यानंतर आज सिग्नल बघतोय. आणि इथले बाईकवाले थोडेसे विचित्र आहेत. डायरेक्ट येतात, डायरेक्ट ठोकाला. हा बघ ये, हा बघ टार्झन. बाहेर बघ, ते बघ नंबर प्लेट पण नाही इकडे. भरकटलाय, कुठून आतल्या रस्त्याने आणलाय काय कळत नाही. ट्रॅफिक बघ समोर. तू बघते काय आणतात तिकडची. मला बाजारातून आणले, बाजारातून. तुला काय नाही, जॅकेट मस्त होतं, तुम्ही जॅकेट घेतला. आलं आणि गाडी लावल्यात. हे काय नाही, ती एक आहे. ती का चुगडी आहे? सांगलगड. आणि हे भेटलंय 4 तासासाठी 30 रुपये. आता इथं गाडी पार्किंगला लावलंय. आणि यशा नावी, धीरज, मोन्या, अजून कोण आहे, जगू, बटला नितीन. आणि काय पडलास? पडलास. आणि नाण्या. आणि तुमच्याकडचा का बिस्लरीचा? तुमच्याकडून आणलेला. आणि रोशा काय करतेस? टॉयलेट लावला का सुकत? लावलं. सौदे नाद नाही रे, नाद. व्हिडिओ काढायची ना. अशाची व्हिडिओ पाहिजे. तर आता आम्ही पहिलाच मंदिरात आलोय, गुरुद्वारी गुफा द्वार. ए चला रे, जागा द्या रे. या बॉडीगार्ड लागे सोबत. ही इन्फॉर्मेशन आहे सगळी. तुम्हाला नंतर पाहिजे असेल तर व्हिडिओ पॉज करून वाचू शकता तुम्ही. हो खालती होतो. ऑक्सिजन लेवल इथं आतमध्ये कमी आहे. पांढऱ्या व्हिडिओ तो खपणारच आहे. नाही असा आमचा एवढी लांब पाहिजे का ह्याला घ्यायचं.
हाँ ते घरी ते सुनिएगा, अपन चल रहे हैं अपना अगला मंदिर गढ़कालिका माता। इसका ये प्राथमिकता है, आपने सुना होगा पूरे भारत में 51 शक्तिपीठ मंदिर है, 51 करेक्ट, जिसमें से 2 मंदिर अपने उज्जैन शहर में, जो अपने सती मैया के जो शरीर के अंग गिरे थे वो 51 टुकड़ों के रूप में पूरे भारत में गिरे थे, जिसमें से 2 शरीर के अंगों के हिस्से अपने उज्जैन में गिरे हैं। पहला मंदिर हरसिद्धि माता, जो महाकाल मंदिर के पीछे, जहाँ पे अपनी स्तंभों वाली आरती होती है ना, वहाँ पे। और दूसरा मंदिर है अपना गढ़कालिका माता। हरसिद्धि माता पे मैया रानी की कोहनी गिरी है, एल्बो, और गढ़कालिका माता पे मैया रानी के होठ गिरे हैं, लिप। ये शक्तिपीठ मंदिर, ठीक है। और उसी के पास में आगे मतलब एक और मंदिर है, यहाँ पे 2 मंदिर पास में, उसी के पास में एक और मंदिर है स्थिर मन गणेश। स्थिर मन गणेश की ये प्राथमिकता है, ये मान्यता है कि जब भगवान श्री रामचंद्र जी को 14 वर्ष का वनवास हुआ, ठीक है, जब वो अपने महल से वन की ओर निकले थे, तो वो अपने उज्जैन होते हुए गए। अपने उज्जैन आने पर उन्होंने उनके हाथों से स्थिर मन गणेश की स्थापना की गई। तो ये 2 मंदिर आपको दर्शन करना। तो इसके बाद अपन चलेंगे सीधा काल भैरव, ठीक है भैया। जय श्री माता, जय श्री महाकाल। महाकाल। जय श्री महाकाल। भैया लोग सभी हमारे जो 10 भैया लोग हैं, इनका नाम तो मुझे पता नहीं है, लेकिन ये हमारे महाराष्ट्र रायगढ़ से हैं और हम 2 गाड़ी में इनको उज्जैन दर्शन घुमा रहे हैं। पूरे 5 मंदिरों, 5 से 6 मंदिर इनको घुमाएंगे हम, जिसमें हमको समय लगेगा 2.5 से 3 घंटा। अब हम जा रहे हैं काल भैरव। काल भैरव बाबा को महाकाल का सेनापति कहा जाता है। उज्जैन में आप आए हो, आपने अगर काल भैरव बाबा के दर्शन नहीं करे तो आपके दर्शन मान्य नहीं किए जाते हैं, ठीक है। काल भैरव बाबा महाकाल के सेनापति, उज्जैन के रक्षक, इनको यहाँ के द्वारपाल कहा जाता है। जैसे कि अपन किसी बंगले में अंदर इंटर करते हैं तो सबसे पहले किससे मिलते हैं? चौकीदार से। चौकीदार से परमिशन लेने को होना कि भैया आपके मालिक से हमें मिलना है। काल भैरव बाबा महाकाल के सेनापति हैं, चौकीदार हैं, और महाकाल राजा उनके राजा हैं। तो अब हम चल रहे हैं सीधा काल भैरव बाबा। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। दान पात्र बना हुआ है, जिसमें जैसे अपन शराब ले आते हैं ना, तो 2 ढक्कन डाल दो, तो बाकी प्रसाद के रूप में अपन लिया। फिर ऐसा कोई जरूरी नहीं, बाबा नहीं बोलते कि मुझे आप शराब चढ़ाओ। या यहाँ पे थोड़ा गर्दी भी रहता है, मतलब भीड़ रहता है, आपकी भाषा में गर्दी बोलते हैं, आपके गर्दी बोलते हैं। गर्दी बोलते हैं। तो क्या है कि मतलब भीड़ भी रहता है, तो आपको यहाँ दर्शन करने में जो भी होगा आधा घंटा, पौन घंटा। इसके बाद अपन सीधे चलेंगे मंगलनाथ, ठीक है भैया। दारू का प्रसाद ये भैया इनका भोगी है, इनको भोगी दारू का लगता है शुरू से ही। जैसे आप माता वैष्णो देवी भी गए होंगे, जिनके भी घर में भेड़ू महाराज पूछते हैं, उनको शराब का भोग लगता है। जैसे अपन बकरा काटते हैं, नॉनवेज काटते हैं, तो आप लोगों को क्या साथ में प्याला लगता है, मदिरा पान, मदिरा जिसको कहते हैं, वो इनका प्रसाद है। ओके। वो आपकी स्वेच्छा अनुसार अगर आपको चढ़ाने का हो तो ठीक, नहीं चढ़ाने का हो तो आप हाथ जोड़ के भी आ सकते हैं। फिर आपको आगे मंगलनाथ की जानकारी दूंगा, वो अपना मुख्य मंदिर है। उज्जैन में 3 मंदिर मुख्य है, प्राचीन। ये जितने पर मंदिर घूम रहे हैं ना, एक महाकाल, दूसरा काल भैरव, और तीसरा मंगलनाथ है। जब काल भैरव से निकलेंगे तो आपको मंगलनाथ की पूरी मैं व्याख्या बताऊंगा कि उसका कैसे क्या जन्म हुआ था, क्या हुआ था, यहाँ पे प्रसाद चढ़ाना क्यों जरूरी है, क्या महत्व है, क्या मान्यता है, ये पूरी। आता प्रसाद घेतलाय जो देवाला चढेल।
नमस्कार हो बघ आई ना आला ना काफी ये उसकी जन्म स्थली है जहाँ पे अपन जा रहे हैं दर्शन को। इनका जन्म हुआ था शिव जी के माथे के पसीने से। शिव जी के माथे का पसीना धरती मैया पे गिरा, धरती मैया के दो भाग हुए और धरती मैया के गर्भगृह से मंगल ग्रह की उत्पत्ति हुई, इसलिए इनको शिवपुत्र और भूमिपुत्र दोनों कहा जाता है। आपने हर मंदिर पे प्रसाद चढ़ाया होगा, कभी पंडित जी ने आपसे आपका नाम गोत्र नहीं पूछा होगा। यही एकमात्र मंदिर ऐसा है जहाँ पे पंडित जी अपना नाम और अपना गोत्र पूछ के ही फिर आपका परिवार का संपूर्ण दान अंदर अर्पित करते हैं। यहाँ पे मंगलनाथ पे आपने शिव जी की सवारी क्या देखी है? नंदी। मंगलनाथ जी की सवारी है भेड़, भेड़ यानी मेंढा, जो कि अपने राजस्थान में पाया जाता है। ठीक है, यहाँ पे जो प्रसाद चढ़ाने से जो भी मंगलनाथ जी के विभाग में जो 21 कष्ट आते हैं उनसे अपनों को मुक्ति मिलती है। तो अपन इतना खर्चा करके आ रहे हैं, इतना अपन ने वो इतनी दूर से अपन आ रहे हैं, तो आप सभी से विनती है कि आप सभी भाई लोग मंगलनाथ पे जरूर से जरूर प्रसाद चढ़ाएं। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। चलिए। ये अन्नदान यहाँ पे चढ़ जाता है। गेहूं, कपड़ा, चावल, मसूर की दाल, ये सब अन्नदान मंगलनाथ जी को चढ़ती है। और जो 5 से 6 चीजें आपको घर ले आने के लिए दी जाती है, जैसे आप बड़ा परिवार का दान लेते हैं तो उसमें आपको कछुआ वगैरह, मंगलनाथ यंत्र, लाल चंदन खेर की माला, मुंदरे की माला। मुंदरे की माला जिसको घर में चिड़चिड़ापन ज्यादा आता हो, जिसको गुस्सा ज्यादा आता हो, उसको वो आप माला पिनाएं, वो हमेशा अपने गुस्से से शांत रहेगा। ठीक है भैया, जय श्री माता, जय श्री महाकाल। नेम सांग, मला पण नाही समजलं। मंगलनाथ मंदिराचं दर्शन झालं आमचं आणि हे घेतलं होतं प्रसाद। आता डायरेक्ट नको सँडल, चला दर्शन भारी होते। अरे घेतलं ना छोटू, अरे छोटू आता डायरेक्ट आपले परत मर्सिडीज मध्ये जाऊन बसायचं आहे। पूजा अभिषेक भी करना है। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय भोला, ओम नमः शिवाय। शंकर भोलेनाथ हमारा तुम्हारा, हमारा तुम्हारा। शंकर भोलेनाथ हमारा तुम्हारा। चलिए आ जाओ। ए जय श्री महाकाल साहब, जय श्री महाकाल। अभी अभी सभी भैया लोगों को मैं मंगलनाथ महाराज के दर्शन कराया हूँ और भैया लोगों के हाथों से यहाँ का प्रसाद भी चढ़वाया हूँ। अब मैं सभी भैया लोगों को लेके जा रहा हूँ शांतिपनी आश्रम गुरुकुल। ये अपने भगवान श्री कृष्ण, सुदामा और बलराम, ये तीनों का विद्या स्थली है। बोले तो ये लोग यहाँ पे शिक्षा ग्रहण करने आए थे। इनका कॉलेज और इनका स्कूल है ये। इन्होंने अपनी जो शिक्षा ग्रहण करी थी वो 128 दिनों में ग्रहण करी थी और इनके गुरु महाराज थे महंत श्री शांतिपनी जी आश्रम महाराज। जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। ये सीधे निकाले ना गोपाल मंदिर सीधा। चलिए भैया, ठीक भैया, बाय जय बाय। श्री महाकाल, हाँ जय श्री महाकाल, जय श्री महाकाल। ए चला रे।
तर आता आम्ही ए समोर बघ काय रे? आता मोडला त्याला बाईक मोडून आम्ही तुझे मोडला असेल. मोडला असता तो त्यांनी. अरे त्या काय ते माहित नाही पण आता आमचं दर्शन झालं 6 मंदिरांचं आणि आलोय जरा गाडीजवळ. हे सगळं सामान ठेवतो. दारूच्या बाटल्या बिटल्या आहेत ते. याला पिशवीत न्यायचं, ह्याला तरी अख्खा पिशवीत राहू शकते. अख्खा पिशवीत राहील तो. त्या पण पिशवीत राहील तो. त्याला काय जास्त नको जागा. तर नमस्कार टाक, टाक. मित्रांनो. बोल घाटा म्हणा. तर नमस्कार. आम्ही आता बाहेर मंदिराचा सर्व काय? दर्शन घेऊन आलेलो आहोत. तर आता आपण मेन उज्जैनच्या महाकाल या मंदिरात चाललेलो आहोत. हा. तर तिथे व्हिडिओसाठी बंदी असू शकते, तर त्यामुळे तुम्हाला ते दाखवणं शक्य होत नाहीये. झालं शक्य तर नक्की शक्य दाखवू. झालं तर नक्कीच. आणि आमच्या चॅनलला लवकरात लवकर Subscribe followers करा. वाढवण्यासाठी तुम्ही तुमच्या इन्स्टा आयडी मध्ये DM करा, स्टोरीज टाका, खूप काही पब्लिसिटी करा, जेणेकरून आमच्या सोन्याचा चॅनल मोन्या चंद्रावरच जाईल. सोन्याचा चॅनल धन्यवाद. चंद्रावर. मंडळ आपला आभारी आहे. सोन्यामुळे मोन्या प्रसिद्ध होईल. झालं काय चुकलं काय? आपल्या हाँ ये चटर पटर सब हमारे साथ है. ये भी चंपू हमारे साथ ही है. हमारे साथ आया था, आपके साथ कब आया? अरे आता स्टेबिलिटी सगळी गेली. आता आमचं दर्शन झालं, प्रसाद घेतलाय आणि काय नाही चहा प्यायला बसलोय फक्त. यांची वाट बघत हे आतमध्येच आहेत अजून. काय नाही बरोबर ना फोन उचलत नाही. सांगतोय का आम्हाला वाढलं. चार त्याला विचारते काय आतमध्ये फुल किती आहे? फुल परत नंतर ते आल्यावर घेऊ. अरे परत घेऊ फुल. पूर्ण आहे भागाचा. तर अशी ठीक आहे. सगळी तर स्टोरी आहे. मित्रांनो, तर आम्ही आता दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहोत, नाश्ता करायला आलेलो आहोत. नाश्ता नाही फक्त चहा प्यायला आईला बघितलं तर नाश्ता चहा प्यायला आलाय. नाश्ता दाखवू काय ते? नाही चहा दाखवू. म्हणजे होते ना आपल्याला टाइम. तर आम्ही बाहेरच्या बाहेर आलेलो आहोत. आम्हाला गार्डन बघायला भेटलेलं नाही. एक महाराजांनी आम्हाला हाकलवलं, तर आम्ही बाहेर आलो. तर आम्हाला परत तिकडे जायला जमला नाही, तर आम्ही इकडे शॉपिंग केली, प्रसाद घेतला. आता रोशन एक पिशवी घेईल, त्याच्या प्रसादाच्या प्रसाद आम्ही पुढे टाकू आणि नंतर मग जाऊन गाडीत ठेवू. नंतर घरी जाऊ. नंतर पुन्हा आम्ही प्रसाद आडू बिडू येडे असं नाही करायचा. नंतर आणि तुम्हाला प्रसाद घेतले. इथून आम्ही बाहेर निघाल्यानंतर आम्ही बघूया जेवायचं काय नाही काय ते. बहुतेक इंदोर साईडला गेल्यानंतरच तिकडे त्या साईडला जेवायचं. पहिले इथून निघू. पण मी जर इकडे आलात तर तुमची पूर्व तयारी सर्व करून या जेवणाचं, आधीच, हा. खाण्यापिण्याचं आणि जेवलीच्या. तुम्हाला चहा दाखवू. तुम्हाला चहा दाखवतो आता. एक वेळ तुम्हाला चहा दाखवतो. काय टरड पिओ बस पिओ. नितीन आता धर. ए बे बे. नितीनच्या एवढा चहा आहे. त्याला घेतो. नितीन चेहरा जोडलं. नितीन चेहरा जोडलं. असा धर, असा तुझी आयटी एवढं आहे. चेहऱ्याची हाईट एवढंच आहे. कधी संपायचा हा चहा कधी संपायचा? अरे घरी असलं तर एवढं चहा ठीक आहे, बाहेर असलं तर बघ एवढा मोठा कप. बरे काय सरबत आहे. आत्तापर्यंतचा सर्वात महाग CNG आपण इथं भरला आहे. 95.50. सर्वात महाग CNG इथं भरला आहे आपण 95 रुपयाचा. एक गाडी तर आपली झाली CNG वरून, दुसरी आता लावतील. थांबला. आता उज्जैनवरून निघालो आम्ही आणि जवळजवळ अर्धा पाऊण तास रनिंग झाली आणि पुढे आलो. आता अजून इथून आपलं डेस्टिनेशन बाकी आहे 642 किलोमीटर आणि 14.5 तास रनिंग आपली शिल्लक आहे. इकडं काय 2 आणि तिसऱ्याचे विकेट पडले.
आणि आपला भाई गाडी चालवतोय कारण थोड्या वेळात मी घेणार आहे गाडी चालवायला. येस ब्रो. हा खतरनाक. पण इथले ड्रायव्हर खरंच लय रिस्की कारभार आहे इकडचा. काय हायर कार्ड. तर आता निघालोय. आजचा व्लॉग किती मोठा होईल माहित नाही. जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवण्याचा ट्राय तर केलंय. बघूया आता. मेन एडिटचा आहे सगळा. हा बघ हात काढलाय बघ याने बाहेर आधीच. यांचा नाद नाही बाबा. सगळे प्रायव्हेट बसवाले आहेत इथं पण डेंजर आहेत सगळे. सांगतोय काय. आणि सगळे बसवाले झागडे आहेत झागडे. बंधो ए भाई बंधो. हा झाला. आणि एवढे जर्नी नंतर मला असं वाटतं 800 किलोमीटर नंतर आत्ता आम्हाला ट्रॅफिक लागले. मगासपासून इथंच आहोत. आत्ता एंडला आलोय आणि परत थांबलोय. शेवटला आलोय आणि परत थांबलोय. काय बोले इतनी ज्यादा ट्रॅफिक आहे ना. इमोशन डॅमेज. उठलंय वाटतं गडी. चला ये 34 का 30 आहे. आमचा ड्रायव्हर वन साइड नडतोय. येस ब्रो. आणि एकदम स्ट्रेट टू स्ट्रेट रस्ता आहे 120 किलोमीटर पर्यंत. आणि एवढा वेळ ट्रॅफिक मध्ये राहिल्यानंतर आणि आतल्या गल्ल्या गुल्ल्या सगळ्या हिंडल्यानंतर एवढा चांगला असा हायवे लागलाय. जबरदस्त हायवे आहे. गाड्या गेल्यात का कोणच्या ना. आहेत जागा. एक गेले दुसरी माहित नाही. धीरज हाय आणि मोनू वन साइड नडतंय. अजिबात गाडी देत नाही चालवायला मला तर. आता बघूया पुढं कुठेतरी चहासाठी थांबू थोडा वेळ. दुसरी गाडी थांबलोय कारण आपली एक गाडी पंक्चर झाले आणि ते बरेच लांब आहेत. तर आम्ही विचार केला की वॉशरूम ब्रेक आणि चहा ब्रेक आत्ताच घेऊन टाकू कारण मग परत नंतर थांबायला नको. आता याला किती वेळ लागेल यायला माहित नाही. आताच पंक्चर झालाय. फोन आला होता. तर आता बघूया. परत आम्ही रोडला लागलोय. आपली दुसरी गाडी गेली पुढे. आम्ही थांबलो होतो जरा. आता इथून 107 किलोमीटर सरळ जायचं आहे विदाऊट एनी टर्न. ए वाकडा. हा झाला सरळ झाला. परत अदानीचा भेटलाय CNG पंप आणि 95 डायरेक्ट 85 उडी मारले. आणि आमची एक गाडी गेले पुढे. ती गाडी पंक्चर झाली. ती गाडी पुढे गेले आणि आम्हाला भेटला तर आम्ही पटकन CNG भरून घेतला कारण ऑलमोस्ट रिझर्वर लागत आली होती. तर चला पटापट भरू आणि निघू. यांचं पण काय चाललं इकडं. आता आम्ही MP बॉर्डर क्रॉस करतोय. कुठे आहे. सकाळी होता तो. काल होता तो. आणि हा चेक पॉईंट आहे. MP बॉर्डर नाही आहे. हा चेक पॉईंट आहे आणि चेक पॉईंट आम्ही क्रॉस केला आहे कारण आम्हाला थांबवायला इथं कोण नव्हता. आमचं नशीब चांगलं आहे. ऑलमोस्ट किती 1:30 वाजलाय आणि आम्हाला आत्ता जेवायला भेटलंय. यांना चिकन खायचं होतं म्हणून 12 नंतरची वाट बघितली. नाही तर मी एवढंला कधी जेवण झालं असतं आमचं. आम्ही संध्याकाळी नाश्ता केला होता त्याच्यानंतर आत्ता डायरेक्ट जेवण होतं आहे. ते पण भेटलं म्हणून नशिबाने कारण रात्रीचे ढाब्यांशिवाय दुसरा काय चालू नाही भेटत. आणि भेटला. आणि इथे प्राईज आहे ना ओव्हर प्राईज. आपल्याकडे हाफ प्राईजने भेटते इकडं डबल प्राईजने भेटते. आता काय भूक लागलं तर खाणं तर आहेच.
चला आता जेवण झाला इथं आता आणि बोबडी थोडीशी वळतय आता निघूया आता ऑलमोस्ट झाले 2 वाजायला आलेत 2 वाजले आणि निघतो आता इथून जवळजवळ हे क्रॉस करून आपला MP क्रॉस करून आपल्या महाराष्ट्रामध्ये एंटर मारून 20-25 किलोमीटर झाले असतील आम्हाला काय चाललं काय कळलं नाही हे कुठे गेलं एवढं बंद कर. बंद पडलाय चांगलं सांगतोय का नेमका चढणीवरच बंद पडलाय आणि परत इकडे जाऊ आयला मध्ये ते ब्लॅक काय अरे हा यूट्यूब चालू आहे सॉरी दोस्तो अजून आमचा बराच टाइम बाकी आहे 7-8 तास दाखवते 361 किलोमीटरला आणि आता CNG पण शोधावं लागेल चला बघूया कुठे भेटते नाही कुठे नाही ते इकडे आपल्या महाराष्ट्रात आल्यानंतर थोडा CNGचा वांदाच आहे तिकडे बाहेर MP मध्ये वगैरे भेटत होतं हा एक गाडी आपली काय करता चला आपण चला आपल्याला काय आहे एक गाडी आहे ना आपण पुढे गेलो भेटेल ना पुढं नाही तर थांबा त्यांच्यासोबत टाकूनच घेऊ लाईन आहे काय ट्रक पण आहे का काय लाईनला तो गाड्या साईडला थांब कट सोडून पुढे थांबलास टर्न मारत असला कसा मारशील आता कसं वगैरे सोडून पुढे आलो पाठीमागे झोपलो होतो मस्त की ताणून आता टाइम झालाय 7:30 7:15 झाला ना काय 7:30 झाला 7:30 आणि आमचा ड्रायव्हर झोप नाही ना आली नाही तर बसायला गाडी चालवला एवढं कोणला घेतलंय सगळ्यांचं काय सगळ्यांचं असतं काय डबं ते माझं एकट्याचं इथे त्याचं एवढं सत्कार कोण तर आता एक गाडी बरीच पाठी आहे आणि CNG नाही भेटला आम्हाला भेटला पटकन आम्ही टाकून घेतला आता बघूया आम्हाला भेटला इथे पुढे CNG अभी अपना कल्याण आहे का कल्याण फाटा आणि बघ कोलब्यात आले आम्ही बाईकवर असतो आमच्या पण अशीच अवस्था झाली असते कारण बाहेर भरपूर अशी थंडी आहे ऊन पण आहे तसं पण थंडी पण आहे आणि अशा प्रकारे सामना संपायला शेवटचे 3.5 तास हे टाइम वाढला 12:10 दाखवते आता नाही घ्या उतरवा सगळा उतरवा चला गावऱ्याला फेमस करायला नको बेबी आमची उज्जैन ट्रिप सक्सेसफुल झालेली आहे आणि मी आता पोचतोय घरी म्हणजे अजून पोचलोय नाही 5 मिनिटं बाकी आहेत सगळ्यांना ड्रॉप केलं आणि आता आम्ही दोघं चाललोय घरी त्याला पण कामावर जायचं आणि मला पण बाहेर जायचं त्याच्यामुळे
आणि उज्जैनची ट्रिप एकदम मस्त जबरदस्त झाली. काही तुम्हाला दाखवायचं राहून गेलंय, पण जेवढं दाखवता येईल तेवढं ट्राय केलं दाखवायचं. आणि झोप तर नाही येत आहे, कारण आम्ही बरोबर प्लॅन केलं होतं की कोण किती वेळ गाडी चालवणार आहे, कोण कसं चालवणार आहे, त्यानुसार दोघांना पण झोप भेटले व्यवस्थित. बाकी आता बघूया पुढची ट्रिप कधी होते ते, त्याचा अपडेट मी तुम्हाला नक्की देईन. आणि या ट्रिपवरचा आमचा बजेट जो किती खर्च आला तो पण मी तुम्हाला सांगेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आठवणीने. आणि बाकी काय नाही, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा पण बाय बाय.